शिवसेना सरकारमध्ये सहभागी होणार की नाही याचा निर्णय आता येत्या रविवारी होणार आहे। येत्या रविवारी शिवसेनेची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत शिवसेना विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार असल्याचं समजतंय। दरम्यान भाजप सरकारमध्ये सामील होण्याबाबत शिवसेनेच्या प्रस्तावाला भाजपनं प्रतिसाद दिला नाही। भाजपच्या या भूमिकेवर शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे। आता 63 आमदार दर्शनाला आणले आहेत, मात्र लवकरच 180 आमदार दर्शनाला घेऊन येणार असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कारल्याच्या एकविरेच्या चरणी व्यक्त केलाय। महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणून दाखवणार असं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं। त्यामुळे मात्र भाजप सरकारमध्ये सामील होण्याबाबत संभ्रम वाढल्याचं दिसतंय। नाशिकमधल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले सर्व राजीनामे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वीकारले आहेत। मनसेचे सरचिटणीस प्रवीण दरेकर, वसंत गीते आणि अतुल चांडक यांच्यासह नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। बदलणार का याकडे लक्ष लागलंय। नाशिकचे 18 नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात असलं तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यासोबत केवळ 3 ते 4 नगरसेवक आहेत। काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी पराभवानंतर मुंबईत घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केलं। नवीन सरकारवर टीका करत फडणवीसांमध्ये अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता नसल्याचा टोला त्यांनी लगावलाय। तर राष्ट्रवादीची निवडणुकीपूर्वीच भाजपबरोबर छुपी युती असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर उद्धव ठाकरे सत्तेसाठी लाचार झाल्याची खिल्ली देखील राणेंनी उडवली। नारायण राणेंच्या सरकार अननुभवी असल्याच्या वक्तव्यावर पलटवार केलाय। आता राणेंच्या विधानाकडे महाराष्ट्र फारसा गंभीरतेने बघत नाही अशी कोबर खळी त्यांनी मारली। तसंच 15 वर्ष ज्यांनी राज्यात दुर्गुण दाखवले त्यांना जनतेनं आता दूर सारलं असल्याची टीकाही त्यांनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यानंतर मंत्री कार्यालयातील सगळा जुना स्टाफ बदलला होता। मंत्रालयातील स्टाफची नियुक्ती करताना देवेंद्र फडणवीस सरकार मोदींचाच कित्ता गिरवणार असल्याचं समजलं। असं असलं तरी जुन्या मंत्र्यांचे खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यक सध्या नियुक्तीसाठी जोरदार लॉबिंग करताना दिसत आहेत। काँग्रेस पक्षाची 10 कोटींची गायब झालेली रक्कम सध्या राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरते। काँग्रेसमध्ये यावरून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। काँग्रेसचे माजी मंत्री नारायण राणे यांनी याचं खापर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती फोडलाय। तर अशा प्रकारची कोणतीही रक्कम चोरीला गेलेली नाही असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे। खोट्या करारनाम्याचा वापर करून शासकीय महसुलात नोंद आणि कागदपत्रांचा गैरवापर करून फसवणूक केल्याप्रकरणी गायक सुरेश वाडकर यांच्यासह 4 गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिक न्यायालयानं उपनगर पोलिसांना दिले आहेत। याच पद्धतीनं फसवणुकीच्या प्रकारात भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी वाडकर यांच्यासह काही आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे। राज्यभरात डेंग्यूला थैमान घातलं असून आतापर्यंत 3565 रुग्ण आढळले। तसंच राज्यभरात 31201 डेंग्यू सदृश रुग्णांची तपासणी करण्यात आली। यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 24 रुग्णांचा डेंग्यूनं मृत्यू ओढवला आहे। केईएमध्ये 3 डॉक्टर्सना डेंग्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येते। डॉक्टर वृजित दुर्वे, डॉक्टर शशी यादव आणि डॉक्टर अरविंद सिंग या 3 डॉक्टर्सना डेंग्यू झालाय। त्यापैकी 2 डॉक्टर्सवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर एका डॉक्टरवर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। गेल्याच आठवड्यात केईएममधल्या निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता। यवतमाळमध्ये जतखेडा येथील जाधव कुटुंबातील 3 हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं आणि धरणं देण्यात आली। आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, दलितांवरती अत्याचार होऊ नये यासाठी नगर जिल्हा अत्याचारग्रस्त जाहीर करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। जायकवाडी धरणातून आपेगाव हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी औरंगाबादेत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे। तातडीनं पाणी सोडण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।
रायगड किल्ल्यानं अखेर मोकळा श्वास घेतला. किल्ल्याच्या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. जिल्हा प्रशासनानं किल्ला परिसराची साफसफाई करत सुमारे 73 गोणी कचरा जमा केला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जिल्हा प्रशासनानं किल्ले रायगड स्वच्छता मोहीम राबवली आहे. नववर्षात नाशिककरांना सी प्लेनची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारण गंगापूर धरणापासून जुहूपर्यंत म्हणजेच नाशिक मुंबई हवाई सेवेची चाचणी सोमवारी यशस्वीरित्या घेण्यात आली. केंद्रीय हवाई नियंत्रण केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर येत्या 2 महिन्यात ही सेवा सुरू होणार आहे. माजी महसूल राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या मालकीच्या मुंबईतील कफ परेड येथील बंगल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं छापा टाकला. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील परंदवडी देवस्थानच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणी धस यांच्याकडे सुनावणी झाली होती. या प्रकरणाचा निकाल धस यांनी व्यावसायिकाच्या बाजूने दिला होता. या प्रकरणी लाच घेतल्याचा संशय आहे. मुंबई हायकोर्टानं शिरूर नगरपालिकेवर ताशेरे ओढले आहेत. माणिकचंद गुटख्याचे मालक रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांच्यावरती मोक्का कायद्याखाली आरोप असताना पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या शिरूर नगरपालिकेच्या सभागृहाला त्यांचे नाव कसं दिलं असा सवाल उपस्थित होतो आहे. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी रुग्णालयात येऊन रिक्त पदं, अस्वच्छता, डॉक्टरांची मनमानी आणि विस्कळीत सेवा या संदर्भात माहिती घेत दोषींची चांगलीच कानउघडणी केली. वास्तूच्या स्वच्छतेसह देखभालीची जबाबदारी प्रमुख अधिकाऱ्यांची असेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. जुन्नरच्या विजय लॉजिस्टिक कंपनीला आग लागली. या आगीत कंपनी जळून खाक झाली आहे. आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय. राजगुरुनगर जवळ ही घटना घडली आहे. कल्याणमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी MSRDC कल्याण पश्चिममधील पत्रीपूल गोविंदवाडी मार्गे दुर्गाडी रस्ता बनवणार आहे. कल्याणमधील अनेक वर्षांपासून रखडलेला गोविंदवाडी बायपास मे 2015 पर्यंत कल्याणकरांना खुला केला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. ठाणे पाठोपाठ कल्याण वाहतूक पोलिसांच्या वतीने सुमारे 500 रिक्षा चालकांना स्मार्ट कार्ड वाटण्यात आलेले आहेत. या स्मार्ट कार्डमुळे प्रवासी सुरक्षित प्रवास करू शकतात असा दावा पोलिसांनी केलाय. प्रवाशांचे सामान हरवणं, उद्धट बोलणं, भाडेवाढ, धक्काबुक्की करणं यामुळे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या सांगली जिल्ह्यातील कडेगावच्या मोहरमला 150 वर्षाची परंपरा आहे. या ठिकाणी उंच उंच ताबुतांच्या भेटीचा अनोखा मिलाफ पाहण्यासाठी शेकडो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.